नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे की MBBSला ॲडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये किती खर्च लागू शकतो, अगदी त्याच्याविषयी मी तुम्हाला आज डिटेल्स सांगणार आहे। तर त्याच्यामध्ये अगदी सगळं हॉस्टेल झालं, मेस झालं, लायब्ररी फीस झाली की युनिव्हर्सिटीच्या फीस आहेत, त्या सर्व आपण मिळून अगदी मी तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं मी सांगणार आहे। जसं की गव्हर्नमेंट कॉलेज झालं, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज किंवा डीम्ड कॉलेज। तर सुरुवातीला आपण विचार करूया की गव्हर्नमेंट कॉलेजचा आणि कॅटेगरीसाठी किती फी लागत असते। अगदी महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत किंवा जे प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे आपण त्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो किंवा डीम्ड कॉलेजेस, अशा कॉलेजबद्दल डिटेल्समध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्याची पूर्ण अगदी हॉस्टेल, मेस, अदर चार्जेस किती आहेत तेही अगदी सांगणार आहे। तर आपण प्रथम पाहूया की गव्हर्नमेंट कॉलेजसाठी जवळजवळ ओपन कॅटेगरीचं मी तुम्हाला प्रथम सांगते की जवळजवळ सगळं मिळून हॉस्टेल, मेस, अदर चार्जेस किंवा डिपॉझिट असं सगळं मिळून जर तुम्ही विचार केला तर 1,00,000पासून ते 2,00,000पर्यंत पूर्ण खर्च येऊ शकतो एका वर्षासाठी, ओपन कॅटेगरीचं सांगितलं। आणि त्याचबरोबर SC ST विद्यार्थी जे कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी तिथे ट्युशन फीस माफ असते, तर तुमचा खर्च तिथे कमी होऊ शकतो। हॉस्टेल, मेस, इतर खर्च तर हे सगळं अगदी ओपन कॅटेगरी SC ST सगळ्या विद्यार्थ्यांना सेम असतंच प्रत्येक कॉलेजला, त्यामुळे तो खर्च सेम असतो। फक्त कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीस तिथे माफ असते। आणि जर का बाहेर तुम्ही राहिला तर आणखी तुमचं तिथे बजेट कमी जाऊ शकतं। तर बऱ्यापैकी मुलं एकत्र म्हणजेच 3-4 मुली असं रूम घेऊन राहतात बाहेर कॉलेजच्या, किंवा मेस तुम्ही बाहेर लावू शकता। काही विद्यार्थी स्वतः बनवून पण खातात, त्यामुळे तिथेही तुमचा खर्च बऱ्यापैकी कमी होऊ शकतो। हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजचं। मी तुम्हाला MBBS गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्राबद्दल पूर्ण डिटेल्समध्ये सांगते। आणि त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर तुम्हाला गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये सीट मिळाली तर तुमचा खर्च साधारण 2,00,000पर्यंत खर्च होऊ शकतो, ओपन कॅटेगरीचा सांगते। आणि SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर तिथल्यानुसार तुम्हाला तिथे बेनिफिट पण मिळणार आहे, जसं की स्कॉलरशिपच्या रूपात तुम्हाला तिथे बेनिफिट मिळत असतं सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला। आणि त्यानंतर गव्हर्नमेंट एडेड MBBS कॉलेजसाठी आमचा जो स्कोर नाही, असे खूप सारे विद्यार्थी किंवा पालक पण सांगतात की मॅडम आम्हाला गव्हर्नमेंट एडेड MBBS कॉलेज मिळत आहे तिथे मिळत नाही, आमचा स्कोर थोडासा कमी येत आहे, तर आम्ही काय करायला पाहिजे, असेही खूप सारे क्वेश्चन्स येतात पॅरेंट्सचे। तर प्रायव्हेट कॉलेजमुळे जर खर्च जास्त असतो, किती असतो एकंदरीत, तर मी तुम्हाला एक व्हिडिओच्या मार्फत सांगते की प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर कमीत कमी 6,00,000पासून सुरुवात होते पर इयर फीस असते प्रायव्हेट कॉलेजची। आणि बऱ्यापैकी न्यू कॉलेजेस आलेले आहेत लास्ट इयरला, आणखीन 2025 नंतर बऱ्यापैकी न्यू कॉलेजेस येणार पण आहेत। तर तिथे खूप सारे विद्यार्थी ॲडमिशन्स घेतात आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तिथे सुद्धा प्रायव्हेट कॉलेजमध्ये म्हणजेच आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला 6,00,000 फी भरावी लागते। आणि त्याचबरोबर SC ST कॅटेगरीमधले जे विद्यार्थी असतात तिथे त्यांना बेनिफिट मिळत असतं, म्हणजेच त्यांना तिथे अगदी राऊंडमधून जर सिलेक्शन झालं असेल तर तिथे त्यांना स्कॉलरशिप मिळत असते, त्यामुळे तिथे त्यांना हाफ फी तिथे माफ होत असते। तर हे झालं तुम्हाला अगदी पूर्णपणे कॅटेगरी वाईज मी तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजबद्दल मी सांगत आहे। तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त फीस कुठे होऊ शकते, तर सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटमध्ये तर जवळजवळ 15 ते 16,00,000 पर इयर फीस असते, हे ओपन कॅटेगरीसाठी। आणि SC STसाठी स्टुडंटला तिथं बेनिफिट असतं, म्हणजे स्कॉलरशिपच्या रूपामध्ये तुम्हाला तिथं भेटत असतं। आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये असं एक प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, वेदांता, पालघर कॉलेज आहे, हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे। मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये वेदांता, पालघर कॉलेज, तिथे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन्स भेटत असतात, पण तिथे फी किती आहे ही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती नाही। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते की त्या कॉलेजला 17,00,000 रुपये फीस पर इयर आहे, हॉस्टेल, मेस सोडून। तर ही आणि त्या कॉलेजला जर तुम्हाला विद्यार्थ्याला जर वेदांता, पालघरमध्ये जर नंबर लागला तर तिथे कुठल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही, म्हणजेच पूर्णपणे ओपनची फी भरावी लागते, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। हे झालं वेदांता, पालघर प्रायव्हेट कॉलेजचं। म्हणजेच आपल्याला कमीत कमी फी जर आपण
पाहायला गेलो तर कॉलेजमध्ये 6 लाखापासून सुरुवात होते आणि जास्तीत जास्त 17 लाख पर इयर हे ओपन कॅटेगरीच्या ज्या फीस आहेत, फीस स्ट्रक्चर आहे, हे तुम्हाला मी आता या व्हिडिओच्या मार्फत सांगत आहे. आणि कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना SC ST असेल तिथे त्यांना हाफ फी लागत असते. म्हणजे हाफ म्हणजे ज्या समजा तुम्हाला जर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 6 लाख रुपये फी असेल तर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 लाख रुपये, SC STच्या विद्यार्थ्यांना 3 लाख रुपये फी तिथे असते. हॉस्टेल आणि मेस किंवा इतर चार्जेस हे प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेम असतात. अगदी ओपन असो, SC ST OBC कुठल्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अदर चार्जेस सेम असतात. आणि जर राऊंडमधून जर नंबर लागला तर कॉलेजच्या नावाने तिथे DD काढावा लागतो आणि DD पण अगदी एक रकमी काढावा लागतो. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर जवळजवळ ॲडमिशन आपल्याला घ्यायचं आहे तर तिथले ट्युशन्स फी बऱ्यापैकी तुम्हाला मी अगदी सांगितलं आहे. गव्हर्मेंट एडेड, प्रायव्हेट कॉलेज आणि किंवा अदर चार्जेस जे असतात ते अगदी तिथे पे करावे लागतात. म्हणजेच लायब्ररी फीस असेल, कॉलेजचे डिपॉझिट तिथे घेतलं जातं, हे सर्व एकत्र तिथं त्यावेळेस ॲडमिशनच्या वेळेस भरावे लागतात. आणि हॉस्टेल मेस प्रत्येक कॉलेजला कंपल्सरी नसतं, ही गोष्ट लक्षात घ्या. काही कॉलेजला हॉस्टेल कंपल्सरी असतं, काही कॉलेजला हॉस्टेल कंपल्सरी नसतं. त्यामुळे ज्या कॉलेजला कंपल्सरी नसेल त्यावेळेस तुम्ही विद्यार्थी बाहेर राहून अगदी तिथे बी बऱ्यापैकी तुमचं फीस तिथे वाचू शकते किंवा तुमचं मेस असेल तिथेही त्या ठिकाणी तुमचं तिथं बऱ्यापैकी फीचं एक रक्कम वाचू शकते. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो. अगदी मी तुम्हाला गव्हर्मेंट एडेड आणि प्रायव्हेट कॉलेज, सेमी गव्हर्मेंट कॉलेज याच्याबद्दल फी स्ट्रक्चर थोडक्यात सांगितली आहे, एक आयडिया दिलेली आहे. तर डीम्ड आणि चौथं पॉईंट आहे ते डीम्ड कॉलेजेस म्हणजेच डीम्ड युनिव्हर्सिटी, ती स्वतःची त्यांची डीम्ड युनिव्हर्सिटी असते. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ डिटेल्समध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करणारच आहे. जर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की बऱ्यापैकी नवीन जे स्टुडंट 2025मध्ये एक्झाम्स देणार आहेत, फ्रेश स्टुडंट आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी एकंदरीत एक आयडिया येऊन जाईल. किंवा त्यांच्या पालकांनी जर व्हिडिओ हा पाहत असेल तर नक्कीच त्यांनाही लक्षात येईल की प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजला किती फीस असते आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हा जर व्हिडिओ आवडला तुम्ही नक्कीच विद्यार्थ्यांना पण किंवा गरजूंना पण शेअर करा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असं युजफुल व्हिडिओ वरचेवर पाहायला भेटतील. तर माझा नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.